झालेले आहे। त्याचबरोबर विविध पदाधिकारी असतील हे देखील आता या भाजप कार्यालयाकडे जात आहेत। आपण पुन्हा एकदा सुधाकर बडगुजर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सुधाकर बडगुजर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, आपण मुंबईत दाखल झालात, आता भाजप कार्यालयाकडे चाललात, मुंबईत दाखल झालात। हो, अजूनही काही बसेस आलेल्या नाही, त्यांची वाट बघतोय आणि थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये पोहोचतो। शक्ती प्रदर्शन आपलं चाललंय, वाजत गाजत ढोल ताशाच्या तालावरती ज्या ठिकाणी आपला भव्य प्रवेश जो तो होतोय। निश्चितपणाने एकीकडे आपल्या प्रवेशाला विरोध होत असताना दुसरीकडे मोठं शक्ती प्रदर्शन। हो, सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। जे स्थानिक आमदार आहेत सीमा हिरे, त्यांचा अद्यापही विरोध कायम असल्याचं, सीमा हिरेंचा विरोध बघूया। या ठिकाणी सीमा हिरे यांच्या विरोधावरती सुधाकर बडगुजर हे अद्यापही प्रतिक्रिया देत नाहीयेत। या ठिकाणी सुधाकर बडगुजर जे आहेत ते आता भाजप कार्यालयाचे निघालेले आहेत। त्यांच्यासोबत माजी मंत्री बबन घोलप आहेत। नाना आपण नाशिकवरून मुंबईत दाखल झाला, आपण या ठिकाणी बबन घोलप देखील आहेत। असंख्य पदाधिकारी जे आहेत ते आता भाजप कार्यालयाच्या दिशेने चाललेले आहेत आणि आता मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला मुंबईमध्ये सध्या सुरू असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यालयाकडे हे संपूर्ण सुधाकर बडगुजर, बबन घोलप यांचे समर्थक जे आहेत ते आता वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विशाल पाटीलसह पवन एवढे TV9 मराठी मुंबई। सुधाकर बडगुजर यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। सुधाकर बडगुजर मुंबईमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळामध्ये त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे। पवन, मोठं शक्ती प्रदर्शन बडगुजर यांच्याकडनं केलं जात आहे, आता सध्या बडगुजर कुठे आहेत? तर भाजप प्रवेश